पुण्याच्या एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात कानशिलावर पिस्तूल रोखून तब्बल 4,20,00,000चा धाडसी दरोडा टाकणाऱ्या आरोपीपैकी म्होरक्या बुलढाण्याचा जावई निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे। पुणे पोलिसांनी बुलढाण्यात दाखल होत माजी कृषी अधीक्षक सासऱ्याच्या घरातून तब्बल 8 किलो सोनं जप्तीची कारवाई करून मुख्य सूत्रधार तथा बुलढाण्याचा जावई दीपक विलास जाधव याच्यासह 2 आरोपींना तेथून ताब्यात घेतलंय। ही कारवाई अत्यंत गुप्तपणे बुलढाणा LCBच्या मदतीने करण्यात आली आहे। पुणे येथील अहमदनगर मार्गावरील चंदननगर पोलीस ठाणे हद्दीतील BRTS बस स्टॉपच्या विरुद्ध दिशेला नानेकर प्रेस्टीज बिल्डिंगच्या तळमजल्यावर इंडिया इन्फोलिन फायनान्स लिमिटेडचे कार्यालय आहे। 5 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी कार्यालय उघडलं असता रिसेप्शन काउंटरवर एक तरुण आला आणि कर्जाविषयी माहिती विचारू लागला। त्यानंतर 2 शस्त्रधारी तरुण देखील आले। एकाने रिसेप्शनिस्ट महिलेच्या कानशिलावर बंदूक रोखून इतर कर्मचाऱ्यांना धमकावलं, जीवे मारण्याची धमकी देत लॉकर उघडण्यास सांगितलं। या 2 मध्ये तिसराही मिळाला आणि तिघांनी मिळून सोबत आणलेल्या बॅगेत कंपनीच्या लॉकरमधील सोने तारणाचे 394 पॅकेट भरले। बॅग भरल्याबरोबर काही क्षणातच तिघेही बाहेर पडले आणि बाहेर पडताना त्यांनी बाहेरून कंपनीचं शटर लावून घेतलं। त्यांचा एक साथीदार बाहेर स्विफ्ट डिझायर कार घेऊन तयार होता। दरोडा टाकून एका स्विफ्ट कारमध्ये बसून दरोडेखोर फरार झाले। तब्बल 12 किलो सोनं लुटल्याचं सांगण्यात येत असून त्याची किंमत 4,20,00,000 रुपयांपर्यंत होती। तपासादरम्यान परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी गोळा केले। त्यात 2 आरोपींचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांचे अर्धे काम सोपे झाले। तपासादरम्यान घटनेत वापरण्यात आलेली कार MH28 AN 5050 ते CCTV फुटेजच्या सहाय्याने पुणे पोलीस बुलढाण्यात दाखल झाले। LCBच्या मदतीने बुलढाणा येथील आरास लेआउटमधील कृषी अधीक्षक राठोड यांच्या घरी पोहोचून तेथून या दरोड्यातील मुख्य आरोपी 32 वर्षीय दीपक विलास जाधव राहणार प्लॉट नंबर 609 जुबलेशन बिल्डिंग वाघोली पुणे व त्याच्या सहाय्याला ताब्यात घेतलं आणि घरातून 8 किलो सोनंही जप्त करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। बुलढाण्याला आलेले पुणे पोलीस पथकाचे प्रमुख API गजानन जाधव यांच्याशी बुलढाणा LCB कार्यालयात या प्रकरणी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सविस्तर माहिती देण्याचं टाळलंय व नंबर प्लेट काढलेल्या इनोव्हा कारने 7 डिसेंबरच्या रात्री मुख्य आरोपी जाधव व राठोड यांना घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।